नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर 2 या सत्रातील फंडामेंटल्स ऑफ बँकिंग या विषयाचं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघणार आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 या सत्रातील ही प्रश्नपत्रिका आहे. बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता 15 नोव्हेंबर 2025 रोजी हा पेपर झालेला आहे. टायमिंग 3 ते 5:30. 60 मार्काचा हा पेपर आहे. तर आपण याचं विश्लेषण यामध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर बघा, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतात, परीक्षेचा पॅटर्न काय असतो, किंवा कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिलं गेलंय आणि आपण कोणत्या टॉपिकवर जास्त अभ्यास करावा हे आपल्याला थोडक्यात समजतं. त्यामुळे आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं अगदी थोडक्यात यामध्ये विश्लेषण बघणार आहे. तर पहिला प्रश्न यामध्ये, प्रश्न पहिला अ, खालील दिलेले योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा. 8 मार्कासाठी हा प्रश्न आहे. म्हणजे एकूण 8 प्रश्न आहेत. एक प्रश्न एका मार्काला, असे एकूण 8 मार्काचा हा पहिला प्रश्न अ असणार आहे. तर सुरुवात करूया आपण. बँकेत खाते उघडण्यासाठी बँकेकडे टिंबटिंब अर्ज करावा लागतो. कागदावर, विहित नमुन्यात, टंकलिखित स्वरूपात यापैकी नाही. तर बघा, बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी आपल्याला विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो. आता बघा मित्रांनो, विहित नमुना म्हणजे काय, की एक फॉर्म असतो. त्या फॉर्म मध्ये आपल्याला सर्व माहिती भरलेली असते. ज्या ज्या ठिकाणी आवश्यक जी माहिती विचारलेली असते त्या रकान्यामध्ये ती माहिती भरणे, ह्याला आपण म्हणतो विहित नमुना. ठीक आहे. विहित नमुना म्हणजे काय, की त्या अर्जाचा फॉर्मॅट असतो आणि त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला विचारलेली माहिती त्या त्या ठिकाणी त्या त्या रकान्यामध्ये भरायची असते. ह्याला आपण विहित नमुना असं म्हणतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे विहित नमुन्यात आपल्याला अर्ज करावा लागतो. उदाहरणार्थ, आता बघा, सरनेम, समोर आपल्याला काय तर रकाने दिलेले असतात, त्या ठिकाणी आपल्याला सरनेम लिहायचा असतो. मिडल नेम, त्या ठिकाणी मिडल नेम लिहायचा असतो. आणि फर्स्ट नेम, त्या ठिकाणी फर्स्ट नेम लिहायचा असतो. किंवा समजा ॲड्रेस असेल तर त्यासाठी समोर रकाने दिलेले असतात, त्या ठिकाणी ते फिलअप करणं आवश्यक असतं. ठीक आहे. ह्याला म्हणतो आपण विहित नमुना. तर अशा पद्धतीने विहित नमुन्यात आपल्याला बँकेकडे अर्ज करावा लागतो. ऑप्शन बी हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे, बँकेत रोख रक्कम किंवा धनादेश खात्यावर भरण्यासाठी टिंबटिंबचा वापर करतात. भरणा पावती, धनादेश, ड्राफ्ट मागणी अर्ज यापैकी नाही. बँकेत रोख रक्कम भरायचं असेल किंवा समजा चेक, धनादेश म्हणजे आपण त्याला चेक असं म्हणतो. ठीक आहे. तर रोख रक्कम किंवा चेक खात्यावर भरण्यासाठी आपल्याला भरणा पावती, ठीक आहे, भरणा पावती आपल्याला भरून द्यावं लागतं. भरणा पावतीचा वापर केला जातो. त्याला आपण डिपॉझिट स्लिप असं म्हणतो. आणि जर पैसे काढायचे असतील तर त्यासाठी विथड्रॉ स्लिप असतं. पुढे बघा, तिसरा प्रश्न आहे, बँकेत निश्चित काळासाठी रक्कम ठेव म्हणून ठेवल्यास टिंबटिंब मिळते. पासबुक, पावती, मुदत ठेव पावती आणि यापैकी नाही. तर बघा, काय सांगितलं आपल्याला, निश्चित काळासाठी रक्कम ठेव म्हणून. ठीक आहे. तर त्यासाठी काय असते, मुदत ठेव पावती असते. सर्वसामान्यांना काय मिळतं, पासबुक. ठीक आहे. आपण जर समजा बँकेत खाते ओपन केलं असेल तर आपल्याला पासबुक मिळते. आणि जर आपण समजा काही रक्कम मुदत म्हणून ठेवणार असाल तर त्यासाठी आपल्याला बँकेकडून मुदत ठेव पावती मिळते. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, चौथा, भागीदारी संस्थेत बँकेत टिंबटिंब उघडावे लागते. कोणतं खातं बँकेत, बघा, व्यक्तिगत खाते, संयुक्त खाते, भागीदारांचे एकत्र खाते किंवा यापैकी नाही. तर भागीदारी संस्थेचं जे काही बँकेत अकाउंट जर ओपन करायचं असेल तर त्यासाठी भागीदारांचं एकत्र खातं असणं आवश्यक आहे. म्हणजे त्या भागीदाराच्या नावाने, भागीदारी संस्थेच्या नावानं. कारण भागीदारी संस्था ही भागीदारी कायदा 1932 नुसार स्थापना होते.
त्यासाठी त्या संस्थेच्या नावाने तिथं बँकेत अकाउंट ओपन करावं लागतं. भागीदारांचं एकत्र खातं. संयुक्त खाते म्हणजे काय की आपण 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचं एकत्र जर खातं उघडत असेल तर आपण त्याला संयुक्त खातं असं म्हणतो. उदाहरणार्थ पती पत्नीचं खातं असेल किंवा आई आणि लहान मुलगा असेल त्याचं खातं असेल तर ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याला आपण संयुक्त खातं असं म्हणतो. व्यक्तिगत म्हणजे आपलं वैयक्तिक. पुढे 5वा प्रश्न आहे. अज्ञान व्यक्तीचं खाते चालवताना टिमटिम सही लागते. बघा, अज्ञान व्यक्ती म्हणजे काय की ज्या व्यक्तीचं वय वर्ष 18 पेक्षा कमी आहे ज्याला आपण अज्ञान असं म्हणतो. ठीक आहे. संज्ञान कायदा 1875 नुसार ज्या व्यक्तीचं वय वर्ष 18 किंवा त्यापेक्षा कमी आहे, 18 पेक्षा कमी असेल तर आपण त्याला काय म्हणतो, अज्ञान व्यक्तीचं खातं असं म्हणतो. जर असं असेल तर त्यासाठी बघा, जर असं अकाउंट चालवायचं असेल, अशा व्यक्तीचं अकाउंट बँकेत ओपन करायचं असेल त्यासाठी कोणा सही लागते तर पालकांची सही असणं आवश्यक आहे. म्हणजे आई वडील वगैरे. ठीक आहे. अज्ञान नाही. अज्ञान म्हणजे काय तर ज्या व्यक्तीचं वय 18 पेक्षा कमी आहे. नातेवाईक नाही. ठीक आहे. तर काय सांगितले, पालक. जो कोणी पाल्य असेल, पालन पोषण करणारा पालक. ठीक आहे. मग तो कुणी असू शकतो, आई वडील वगैरे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पुढे बघा 6वा प्रश्न. बँकेच्या एका शाखेने दुसऱ्या शाखेवर विशिष्ट रक्कम देण्यासंबंधी काढलेला लेखी आदेश म्हणजे टिमटिम होय. धनादेश, बँक ड्राफ्ट, बँकादेश यापैकी नाही. बघा, एका बँकेने एका शाखेने दुसऱ्या शाखेवर जर विशिष्ट रक्कम देण्यासंबंधी काढलेला लेखी जर आदेश असेल तर त्याला आपण काय म्हणतो, बँक ड्राफ्ट असं म्हणतो. ठीक आहे. 2 शाखेतील हा जो व्यवहार आहे तर तो बँक ड्राफ्टच्या माध्यमातून केलेला असतो. त्याला आपण लेखी आदेश असेल तर त्याला काय म्हणतो, बँक ड्राफ्ट असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे. टिमटिम या पद्धतीत निधीचे तात्काळ हस्तांतरण होते. एनईएफटी, बँक ड्राफ्ट, आरटीजीएस, धनादेश. ठीक आहे. तात्काळ हस्तांतरण असं विचारलंय. बँक ड्राफ्ट म्हणजे काय आता आपण बघितलं. ठीक आहे. धनादेश म्हणजे काय तर चेक. आणि हे जे 2 कन्सेप्ट आहेत, एनईएफटी म्हणजे एनईएफटी आणि आरटीजीएस. तर बघा, एनईएफटी म्हणजे काय आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एनईएफटी ज्याला आपण नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असं म्हणतो. आणि पुढे आहे आरटीजीएस. आरटीजीएस बघा या नावामध्येच आहे, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. ठीक आहे. तात्काळ निधीचं हस्तांतरण यामध्ये केलं जातं, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. तर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आरटीजीएस, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. पुढे 8वा प्रश्न आहे, शेवटचं एमसीक्यू रिकाम्या जागा भरामधलं. तर बघा, टिमटिम बँकांचे कार्य प्रामुख्याने मोबाईल ॲप आधारित आहे. लघु वित्त पुरवठा, व्यापारी बँका, विदेशी बँक आणि पेमेंट बँक. तर ह्यामध्ये मोबाईल ॲपच्या आधारावर कुठला आहे तर पेमेंट बँका. ठीक आहे. एअरटेल पेमेंट बँक आहे, पेटीएम आहे. ठीक आहे. हे जे काही पेमेंट बँक आहेत त्यांचं कार्य प्रामुख्याने मोबाईल ॲपवर आधारित आहे. ठीक आहे. विदेशी बँका, व्यापारी बँका यांचंही मोबाईल ॲप आहे, पण प्रामुख्याने असं विचारलं आपल्याला तर पेमेंट बँक हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न पहिल्यातील ब बघा, चूक की बरोबर ते लिहा. 4 प्रश्न एकूण 4. ठीक आहे. तर एका प्रश्नाला 1 मार्क, असे एकूण 4 मार्कासाठी हा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. तर यामध्ये पहिला आहे, पैशाचे, निधीचे किंवा रकमांचे स्थानांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करणे ही बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. हे वाक्य 100% बरोबर आहे. ठीक आहे. बँकेचं कार्यच आहे ते पैशाचे, निधीचे किंवा रकमांचे स्थानांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करणे हे बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे पहिलं वाक्य बरोबर. दुसरं आहे, एटीएम कार्ड सेवा 24 तास चालू असते. बघा, एटीएम म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन. लक्षात ठेवा एटीएमचं फुल फॉर्म. काही विद्यार्थी एनी टाइम मनी असं म्हणतात, तर ते नाही आहे. ऑटोमेटेड टेलर मशीन असा त्याचा अर्थ होतो. तर एटीएम हे आपल्याला कधीही रोख स्वरूपात ते आपल्याला पैसे उपलब्ध करून देण्याची ही सुविधा आहे. ठीक आहे. एटीएमच्या माध्यमातून, डेबिट कार्डच्या माध्यमातून आपण कधीही 24 तासामध्ये 24 तास आपल्याला समोर ही सुविधा उपलब्ध असते. कधीही आपण रोख पैसे एटीएम या सुविधेच्या माध्यमातून काढू शकतो. तर हे वाक्य देखील बरोबर आहे. बऱ्याच लोकांना एटीएम म्हणजे काय ही कन्सेप्ट माहिती आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांकडे एटीएम असते, त्यामुळे हे काय जास्त अवघड नाहीये. तर पुढे बघा, अलीकडच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर टाळला जातो.
तरी हे वाक्य चुकीचं आहे. तिसरं जे वाक्य चुकीचं आहे. उलट आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाचा इतका वापर होत आहे, जसं की एआय आहे, ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मोबाईल ॲप आहेत, मोबाईल बँकिंग आहेत, ठीक आहे. म्हणजे खूप सारे प्रकार आता आपल्यासमोर आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला पाहायला मिळतो. तर हे वाक्य चुकीचं आहे. का? तर उलट वापर जास्त आपल्याकडे होत असतो सध्या. पुढे बघा, चौथा प्रश्न आहे. पहिला बरोबर, दुसरा बरोबर, तिसरा चूक. चौथा बघा, ग्राहक परिचय प्रक्रिया कंसात केवायसी, ठीक आहे. ग्राहक परिचय प्रक्रिया केवायसी आधार कार्ड शिवाय केली जाते. तर हे वाक्य चुकीचं आहे. केवायसी म्हणजे काय? नो युअर कस्टमर, म्हणजे तुमच्या ग्राहकांची माहिती, ठीक आहे. आधार कार्ड हे आपल्या भारतातील ग्राहकांचं ओळख पटवून देणारं एक महत्वाचं कार्ड आहे, ठीक आहे. त्यासाठी आधार कार्ड शिवाय केली जाते का? तर नाही, हे वाक्य चुकीचं आहे. आधार कार्ड शिवाय नाही, आधार कार्ड आपल्याला लागतो कंपल्सरी, ठीक आहे. आधार कार्ड हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, ठीक आहे. आधार कार्ड शिवाय केली जात नाही. प्रत्येक बँकेमध्ये आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड द्यावाच लागतं. त्यानंतर पुढे बघा, टिपा लिहा. वित्तीय साक्षरता, त्यानंतर बँक पासबुक, एटीएम कार्ड आणि राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण म्हणजे एनईएफटी, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. 12 मार्काला प्रश्न विचारलाय. एकूण 4 प्रश्न आहेत. एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी 3 मार्कासाठी लिहायचं आहे. पुढे बघा, तिसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तर द्या. हे देखील 12 मार्काला आहे. 2च प्रश्न विचारले म्हणजे 6 मार्काला एक प्रश्न आहे. यामध्ये बघा, बँक खाते उघडण्याची कार्यपद्धती सांगा म्हटलंय. दुसरा प्रश्न आहे, ग्राहक परिचय निकष स्पष्ट करा. चौथा प्रश्न आहे, 12 मार्काला या ठिकाणी एकच प्रश्न लिहायचा आहे. खालील प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न आहे बघा. एक कोणताही एक लिहायचा आहे. ई बँकिंगची वैशिष्ट्ये सांगा किंवा मोबाईल बँकिंगची कार्य सांगा. आपल्याला जो सोपा वाटतो त्यापैकी आपण प्रश्न लिहायचा आहे. आणि पुढे आहे 5वा प्रश्न, शेवटचा प्रश्न. दीर्घोत्तरी प्रश्न हा देखील कोणताही एक लिहायचा आहे. 12 मार्काला एक प्रश्न आहे. बँकांचे प्रकार स्पष्ट करा किंवा कोर बँकिंग फायदे लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल्स ऑफ बँकिंग बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर 2 च्या विद्यार्थ्यांकरिता महत्त्वाचं व त्याचबरोबर बँकिंगचा अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांना हे व्हिडिओ उपयुक्त आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर PDF आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केली आहे. तुम्ही तिथून जॉईन करू शकता, डाउनलोड करू शकता. तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, किंवा तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम चॅनलवर माय कॉमर्स लॅब असं सर्च करा, तिथूनही तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण आता थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.